भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिक दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी राजीनामा देऊन जिल्ह्यामध्ये खळबळ उडवली आहे. त्याबद्दल आपण भारतीय जनता युवा मोर्चाचे काही पदाधिकारी आहेत कळवण तालुक्यातील, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत आशुतोष आयर. काय वाटतं आपल्याला ताईंबद्दल की त्यांनी राजीनामा दिला अचानक काल, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, मत काय तुमचं? आमचं मत दुर्दैवीच आहे. योगेश बर्डे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे असं काही आम्हाला वाटत नाही. भारतीय जनता युवा मोर्चा हा पूर्णपणे भारतीताईंच्या पाठीमागे होता, आहे आणि राहील. त्यांनी जो राजीनामा दिला तो त्यांचा वैयक्तिक आहे. त्यांची जी नाराजी आहे ती पूर्ण बिनबुडाची आहे. त्यांनी जे आरोप केले तेही बिनबुडाचे आहेत. तुमच्या आनंदासाठी, जेव्हा तुमच्या खुशीसाठी काही गोष्टी केल्या जातात तर तेव्हा तुम्ही छान छान म्हणायचं, आणि तुमच्या इच्छेविरुद्ध एक गोष्ट जर झाली तर तुम्ही नाराजी व्यक्त करायची, तुम्ही बिनबुडाचे आरोप करायचे, ताईंना उमेदवारी देण्याबद्दल आरोप करायचे, टक्केवारीबद्दल आरोप करायचे. यांना आजपर्यंत पक्षांनी काय दिलं नाही. ताईंनी सर्वात जास्त मदत योगेश बर्डेंना केलेली आहे. त्यांनी वेळोवेळी ज्या विकास कामांची मागणी केली त्या विकास कामांच्या मागणीची पूर्तताही केली. ते जरी म्हणतात उपकार काही केलेला नसेल आमच्याकडे, पण तुमच्या मागणीला योग्य वेळी प्रतिसादही ताईंनी दिलेला आहे. ताईंना आज कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत फिरावं लागतं. पक्ष नेतृत्वाने, केंद्रीय पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जबाबदारी दिलेली असताना जर ते काश्मीरमध्ये असतील तर ते तिथून बसून इथे यांचे फोन उचलून यांच्या मागण्या पूर्ण करणार आहेत का, यांच्या अडचणी सोडवणार आहेत, हे काम हे ताईंचं ऑफिसच करतं. जर ताई कन्याकुमारीला असेल राजस्थानपासून तर ताईंना पूर्वोत्तर भारतापर्यंत पूर्ण फिरावं लागतं. अरुणाचल प्रदेशपर्यंत ताईंना दौरे लावलेले असतात. तर तिथे हे फोन करतात, हे यांनी आरोप केलेला आहे, आम्ही फोन करतो, ताई फोन उचलत नाही, त्यांनी कॉल डायव्हर्ट केलेले आहेत. मग त्या भागात ताईंना जर पक्षांनी जर त्यांना जबाबदारी दिलेली केंद्रीय नेतृत्वाने, तिथे जाऊन ते त्यांची जबाबदारी पार पाडतील का यांचे फोन उचलतील? ताईंनी इथे जी टीम दिलेली आहे ती योग्य प्रमाणे योग्य पद्धतीने काम करते, आणि आतापर्यंत कुठलीही तक्रार ताईंच्या ऑफिसमधून आलेली नाही. जे काम गेलेलं आहे ते काम ऑफिसच्या माध्यमातून पूर्णपणे झालेलं आहे. आणि योगेश बर्डेंनी जे आरोप केलेला आहे त्यांचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्ह्यातला पूर्णपणे हा ताईंच्या पाठीशी आहे आणि राहील. भाऊंनी जो राजीनामा दिलेला आहे जिल्हाध्यक्षांनी, तर बाकीच्या तुमच्या कार्यकर्त्यांनी पण पदाधिकाऱ्यांनी पण राजीनामे दिलेत का? नमस्कार, मी यतीन पवार, जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा. योगेश बर्डेंनी जो राजीनामा दिला तो त्यांच्या वैयक्तिक कारणानुसार दिला असून त्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत ताईंवर. यात कुठलंही एक तथ्य नाही, आणि त्याचं फक्त त्यांनी विरोधकांना एक मसाला तयार करून. योगेश बर्डे यांच्या मते उमेदवार बदलण्याची तयारी उच्चस्तरीय चालू आहे असं त्यांचं मत आहे, त्यांचंही म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, उमेदवार बदलायला हवा का? नाही, मी स्वतः जिल्हा सरचिटणीस आहे युवा मोर्चाचा नाशिकचा. असे काही कुठे मागणी नाही. पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ज्या दिवशी भारतीताईंची उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवसापासूनच संपूर्ण भारतीय जनता पार्टी, फादर बॉडी असेल, युवा मोर्चा असेल, हा संपूर्ण ताकदीनुसार भारतीताईंच्या पाठीमागे उभा आहे आणि उभा राहील. युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष चेतन निकम यांचं आपण मत जाणून घेणार आहोत. जय श्रीराम. कालच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी आमच्या खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांच्यावर काही आरोप केले. ते आरोप बिनबुडाचे आहेत. म्हणजे ताईंचं जे कार्य आहे पूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कौतुकास्पद आहे. आरोग्याचे विषय असो, कार्यकर्त्यांची विचारपूस असो, ताई या नेहमीच आपल्या मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांची आपुलकीने विचारपूस करत असतात. कुठल्याही कार्यकर्त्याची ताईंबद्दल तक्रार नाही. योगेश बर्डे यांनी जी काही ताईंबद्दल बदनामी केली त्याचा आम्ही निषेध करतो. भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक उत्तर ग्रामीण भारतीताईंच्या पाठीशी आहे. ताई ह्या प्रचंड मतांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी होणार आहेत, आणि अशा वावड्या जर उठत असतील तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. आम्ही युवा मोर्चाच्या वतीने त्यांचा निषेध करतो, धिक्कार करतो. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. कशाबद्दल? ताईंवर जे आरोप झाले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ताईंचा जो आरोप झाला, ताईंना सगळ्यात पहिले, हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, आणि त्या पार्टीच्या
पहिल्या 10 लोकांमध्ये ताईचं नाव फिक्स झालं. आणि अशा वरून जर कमान असलेल्या भारतीयांना आणि ज्यावर आपण खालून सांगून काय उपयोग नाही. भारतीय जनता पार्टी ताईचं काम बोलतंय, म्हणजे भारतात ज्या ताई फिरल्या पूर्ण भारतात, त्यांनी जे काम दाखवलं त्याच्याबद्दल त्यांना ते तिकीट मिळालंय. आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे ताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत. आणि ताई कमीत कमी तुम्हाला सांगतो 2 लाख मतांनी निवडून येतील अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण आम्ही आता दौरे केले, जवळजवळ 21 ते 22 खेड्यांमध्ये फिरलो, तर तिथे ताईंना उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीताई यांच्या विरोधात जे काही आरोप झाले होते यांचं भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी खंडन केलेलं आहे. मी चेतन शिंदे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.